प्रेमाची रूपे अंतिम भाग. सगळीकडे अमन फक्त मीनाचाच विचार करत होता. दुसरीकडे मीनाला काळजी वाटत होती की ती कोणाच्या इतक्या जवळ कशी येऊ शकते. अमनने घरी पोहोचून पूजाला विचारले, मीना कुठे आहे? काय झालं? ती पण सकाळपासून रडते आणि काही सांगत नाहीये. प्लीज तिला एकदा इथे बोलव, मला तिच्याशी बोलायचं आहे. पूजाने मीनाला घरी यायला सांगितले. अमन नाराज होऊन पूजाच्या खोलीत गेला. पूजाला काय झाले ते समजत नव्हते. तिने मीना आणि अमनला अनेकदा भांडताना पाहिले होते, पण अमनला एवढा अस्वस्थ कधीच पाहिले नव्हते. काही वेळाने मीना तिथे आली. घरात फक्त पूजा, अमन आणि मोठे काका होते. मीना येताच अमन समोर आला आणि म्हणाला, माझ्याकडून चूक झाली, सॉरी, पण गप्प बसू नको, बोल. मी भावनेत वाहून गेलो. मीना शांतपणे ऐकत राहिली आणि मग म्हणाली, अमन, तू हे सर्व का करतोस? प्लीज माझ्यासाठी या सर्वांच्या नजरेत खाली पडू नकोस. मला फक्त तू हवी असतेस. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मला तू हवी असतेस. जेव्हा मी गर्दीत असतो तेव्हा मला तू हवी असतेस. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मला तू हवी असतेस. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मला तू हवी असतेस. जेव्हा मी हसत असतो तेव्हा मला तू हवी असते. जेव्हा मी रडत असतो तेव्हा तू आहेस तर सर्वस्व आहे. तू नाहीस तर काही नाही. मी तुला एकदा गमावले होते, मला तुला पुन्हा गमवायचे नाही. अमनचे बोलणे ऐकून मीनाच्या डोळ्यात पाणी आले. ती धावत जाऊन अमनला मिठी मारते आणि म्हणते, सॉरी, मी घाबरले होते. अमन काही बोलला नाही, फक्त तिला मिठी मारला. काही वेळाने सर्वांनी पूजा केली. काही वेळाने पूजा आणि काका दोघांनीही त्यांना एकटे सोडले. दोघेही समोरासमोर होते. अमन मीनाला समजवत होता, हिम्मत ठेव आणि जा आणि तुझ्या घरच्यांना सांग की तुला त्यांच्यासोबत राहायचं नाही. मी हे करू शकत नाही. तू का नाही करू शकत? जेव्हा तू त्या व्यक्तीवर खुश नाहीस तर तू त्याला का सोडत नाहीस? कारण हे सर्व माझ्यासाठी इतके सोपे नाही. माझे घरचे माझे कधीही ऐकणार नाहीत. मग आता लग्न करूया, त्यानंतर कोणी काही करू शकणार नाही. असं कधीच करू नकोस. तू माझ्यासाठी कोणाच्या नजरेत पडावं किंवा कोणी तुझ्याकडे बोट दाखवावं असं मला वाटत नाही. मला काही फरक पडत नाही. तू माझ्यासोबत असशील तर मी सगळ्या जगाच्या विरोधात जायला तयार आहे. मीना गप्प होती. अमन पुन्हा विचारतो, ठीक आहे, मला सांग, तू त्याच्याबरोबर आनंदी राहशील का? नाही. परत जायचे आहे? नाही. मग धाडस करून बोल. तू काही सांगेपर्यंत तो तुला छळत राहील. तुझ्या घरच्यांना स्पष्ट सांग की तुला त्यांच्यापासून घटस्फोट हवा आहे. त्यानंतर मी सर्व काळजी घेईन. माझा घटस्फोट झाला तरी मी तुझ्याशी इतक्या लवकर लग्न करू शकत नाही. मला लग्नाची घाई नाही. मी 1 वर्ष किंवा 2 वर्ष वाट बघायला तयार आहे. तू फक्त माझी आहेस, तुला कोण नको. अमनने बराच वेळ समजवल्यानंतर मीना तिच्या घरी गेली. एकीकडे अमनने तिच्यावर प्रेम केले याचा तिला आनंद होता, पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही. घरी येताच तिच्या आईने तिला सांगितले, विनीत 2 दिवसांनी तुला घ्यायला येतोय. आम्हाला वाटतं तू एकदा त्याच्यासोबत जा, कदाचित तो सुधारेल. आईचे बोलणे ऐकून मीनाचे पाय हादरले. तिला जणू काही काचेच्या महालासारखे वाटले, जे आता उद्ध्वस्त झाले आहे आणि तिचे तुकडे छातीत खोलवर रुतले आहेत. कितीतरी वेळ ती शांतपणे ऐकत राहिली. तिने डोळे मिटले. अमनचा चेहरा दिसू लागला. तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,
मला परत जायचे नाही. सर्वजण तिच्याकडे पाहू लागले. आईने विचारले, आपण कोणताही निर्णय घेतला असेल तो विचार करूनच घेतला असावा. तुझा निर्णय काहीही असो, मी त्या माणसाकडे परत जाणार नाही. त्याने माझ्याशी जे केले ते मी विसरू शकत नाही. मी त्याला स्वीकारू शकत नाही. प्रत्येक जण चुका करतो. प्रत्येकाला ती चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. चूक, त्याच्या गुणांना चुका म्हणू नका. मित्रांनो, मी जे भोगले त्याचे दुःख फक्त मलाच कळू शकते, तुम्हाला नाही. मग तुला काय हवे आहे? घटस्फोट. मला त्यांच्याकडून घटस्फोट हवा आहे. विनीत सोबत राहून मी माझे आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. घटस्फोटाचे नाव ऐकताच घरातील सर्व सदस्यांचे तोंड उघडे पडले. मीना रडायला लागली. तिच्या प्रियजनांमध्ये असूनही ती पूर्णपणे एकटी होती. यावेळी ती कोणत्या वैज्ञानिक दुःखातून जात होती हे फक्त तिलाच माहिती होते. चूक कोणाचीही असो, शिक्षा स्त्रीलाच मिळते. न जाण्याचे कारण अमनचे नाही तर विनीतचे वागणे होते. तिच्यासोबत जे घडले ते तिला विसरता येत नव्हते. ती सगळ्यांमध्ये उठून तिच्या खोलीत गेली. तिचे दुःख समजून घेणारे कोणी नव्हते. दुसऱ्या दिवशी मीनाची सुजलेली डोळे दाखवत होते की ती रात्रभर झोपली नाही, कोणाशीही बोलली नाही आणि तयार होऊन ऑफिसला गेली. काही वेळाने मीनाच्या आईचा फोन आला. मीनाच्या मामांची तब्येत अचानक बिघडल्याने आई तिकडे गेली. घरात फक्त मीना आणि धाकटी बहीण वाणी होत्या. मीना संध्याकाळी ऑफिसमधून येऊन गच्चीवर गेली. तिच्या मनात काय आलं. संध्याकाळी अंधार पडताच ती घराबाहेर पडली आणि थोडं अंतर जाऊन मंदिराच्या पायरीवर जाऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. इतक्यात वाणी अस्वस्थ झाली. घरी मीना न सापडल्याने तिचा शोध सुरू केला, पण मीना सापडली नाही. वाणी अधिकच काळजीत पडली. आई सुद्धा घरी नव्हती. जवळच्या घरात जाऊन बघितले, पण मीना तिथे नव्हती. मग वाणीने पूजाचा विचार केला. मीना पूजाच्या घरी सगळ्यात जास्त असायची. ती निघाली आणि पळत पळत तिच्या घरी पोहोचली, पण मीना तिथे नव्हती. ती घरी आली. 9 वाजले होते, पण मीनाचे काही चिन्ह नव्हते. आता वाणीला मीनाची काळजी वाटू लागली. ती परत पूजाच्या घरी गेली. तिथे अमन आणि मोठे काका होते. पूजाने विचारले तेव्हा वाणी रडायला लागली. मीनाबद्दल सांगितले. अमनने फोन करण्याचा प्रयत्न केला असता वाणीने सांगितले की तिने तिचा फोन किंवा बॅग सोबत घेतली नाही. पूजाने तिला म्हणाले, काळजी करू नकोस, मी काकांना पाठवत आहे तुझ्यासोबत. मोठे काका सोबत अमनही वाणीसोबत घरी आला. वाणीने आधी पूजाच्या नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या. आता सगळ्यांना काळजी वाटू लागली आणि तिला काळजी वाटली की मीना कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकते. अमन फक्त मीनाचा विचार करत होता. दुसरीकडे मीना बराच वेळ मंदिराच्या पायऱ्यांवर बसली होती. तेव्हा पंडित आले आणि म्हणाले, मुली, मी तुला खूप वेळापासून पाहतोय. तू इथेच बसली आहेस आणि तू पण काळजीत दिसत आहेस. तू कोण आहेस? कुठे राहतेस? मीनाने त्याला तिचे नाव आणि पत्ता सांगितल्यावर पंडितने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस, म्हणूनच मी म्हणतोय की तू यावेळी खूप काळजीत आहेस. आता तुझ्या घरी जा, सर्व काही होईल ठीक आहे. तू इतका वेळ इथे थांबणे योग्य नाही. मीनाने गालावरचे सुकलेले अश्रू धुतले आणि घराकडे निघाली. मीना घरी आली नसल्याने सगळे चिंतेत होते. अमनला काळजी पण वाटत होती आणि राग पण येत होता मीनाचा. मीना स्वतःच काही बरं वाईट करून घेणार तर नाही ना याची काळजी त्याला सतावत होती. अमन तिला शोधत होताच. तेवढ्यात त्याला अंधारातून एक मुलगी येताना दिसली. ती मीनाच होती. तो तिच्याजवळ गेला आणि जास्त काही न बोलता तिचा हात हातात घेऊन तिला घरी घेऊन आला. घरी आल्यावर तो तिला बोलू लागला, तुला काय कळतंय की नाही?
स्वतःला काय समजतेस? एवढा वेळ कुठे गेली होतीस? सगळ्यांना किती काळजी वाटत होती. आणि माझं काय? मला सुद्धा काही सांगितली नाहीस. जीव देणार होतीस का? द्यायचा असेल तर मला पण सोबत घेऊन जायची होतीस. अमन तिला बोलतच होता. त्याच्या डोळ्यात ती काळजी आणि प्रेम दिसत होते. मीनाने कान पकडले आणि सगळ्यांची माफी मागितली. वाणीला पण मीनाला बघून आनंद झाला. काकाने सुद्धा मीनाला समजावून सांगितले. अमनने तिचा हात हातात घेतला. तिला तो सांगू लागला, मीना मला प्रॉमिस कर की तू परत असं कधीच करणार नाहीस. मला सोडून जाणार नाहीस. मीनाने प्रॉमिस केले. मग अमन घरी गेला. मीनाच्या आईला तर धक्काच बसला होता. ती म्हणाली मीनाला, हे बघ मीना, मीना तुला तिकडे जायचे नसेल तर ठीक आहे, पण असं घर सोडून जाऊ नकोस. तू असं का केलीस? मग अखेर मीनाने ठरवले की आता सगळ्यांना सगळं सांगायचं. ती म्हणाली, सगळ्यांना इथेच बोलव, मग सांगते तुला. तासाभरात सगळे आले. मीना बोलू लागली, तुम्ही मला विनीतकडे पाठवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मला पटला नाही. त्या माणसाने आणि त्याच्या घरच्यांनी माझे काय हाल केले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तरी तुम्ही मला त्या घरात पाठवत आहात. तुम्हाला माझी पर्वा नाही का अजिबात? या सगळ्याला कंटाळूनच मी जीव द्यायला गेले होते. पण अमनने मला शोधले आणि हो, माझ्या या सगळ्या दुःखात तो एकटाच माझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. त्याचे माझ्यावर खूप आधीपासून प्रेम आहे आणि नकळत मीही त्याच्याकडे ओढले गेले आहे. तो आज आला नसता तर मी तुमच्या समोर नसते. मला विनीतची घटस्फोट घ्यायचा आहे. तो माझा फायनल डिसिजन आहे. मीना आज तिच्या मनातलं सगळं बोलत होती. काकांनी तिला विचारले, ठीक आहे, मग तू अमनशी लग्न करणार का? अमन तयार आहे का? मला सध्या फक्त विनीशी घटस्फोट घ्यायचा आहे आणि अमनची माझ्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्नाची घाई नाही. ठीक आहे मग, काका म्हणाले. सगळ्यांशी बोलून झाल्यावर मीनाला मोकळे वाटू लागले. घरच्या लोकांनी चर्चा केली व मीनाच्या घटस्फोटाच्या निर्णयाला सगळ्यांनी संमती दिली. मीनाने बेडरूममध्ये येऊन अमनला कॉल केला व त्याला घडलेली सगळी गोष्ट आणि चर्चा सांगितली. अमन ते ऐकून खुश झाला. तो तिला म्हणाला, मीना, तुझा घटस्फोट झाला की आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न करू. मीना म्हणाली, आधी घटस्फोट होऊ दे, मग बघू आपण लग्नाचं. लग्न तर करूच, पण मला माझ्या स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे. ओके, नो प्रॉब्लेम, मी तयार आहे. अमन फोन ठेवून खुशीत झोपून गेला. इकडे मीनाला सुद्धा बऱ्याच दिवसांनी चांगली झोप आली, पण तिला घटस्फोटाचे टेन्शन आले होते. दुसऱ्या दिवशी चांगला वकील बघून मीनाने विनीतला घटस्फोटाची नोटीस पाठवली. विनीतला खूप राग आला. त्याने मीनाच्या घरच्यांना फोन करून त्यांना नाही ते बोलला. त्यानंतर मीनाच्या घरच्यांनी लवकरात लवकर घटस्फोट मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले. कायद्यानुसार अर्ज केल्यानंतर 6 महिन्यांनी घटस्फोट मिळणार होता. दरम्यान या 6 महिन्यात मीना चांगला जॉब करू लागली. तसेच मीना व अमन एकमेकांच्या आणखी जवळ आले. मीनाला प्रेमाचे खरे रूप समजू लागले, जे तिने कधीच अनुभवले नव्हते. कायदेशीररित्या घटस्फोट झाल्यानंतर 1 महिन्याने अमनने मीनाला लग्नासाठी प्रपोज केले. मीना हो म्हणाली. मग जास्त वेळ न घालवता ते एका आठवड्यात लग्न बंधनात अडकले. मीनाच्या चेहऱ्यावर अखेर स्माईल आली. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या जीवनात अशीच प्रेमाची वेगवेगळी रूपे येत असतात. आपण त्यातील प्रेमाचे खरे रूप ओळखणे गरजेचे असते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.